नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये अ, जेव्हा नंदिनीला सांगून टाकतो की त्याच्या लाईफमध्ये एक मुलगी आहे आणि तो त्या मुलीवर खूप प्रेम करतो. तर दुसरीकडे आपण बघतो की आरुषी आणि युग सुद्धा एकमेकांना भेटतात. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय-काय होणार आहे. एपिसोडची सुरुवात होत आहे जेव्हा नंदिनीने ते गिफ्ट पाहिलेलं आहे जे काव्याने जीवाला दिलं होतं. त्यामध्ये ती जीवाला विचारत आहे की तिथे जे एंड के लिहिलेलं आहे त्यामधलं जे फॉर द जीवा हे मी अझ्युम करते. पण के फॉर कुठल्या मुलीचं नाव आहे? काय नाव आहे त्या मुलीचं वगैरे, वगैरे नंदिनी विचारते. अ, तर जेव्हा म्हणतो की काही नाहीये ते आणि तो तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा नंदिनी विचारते, "तुमच्या लाईफमध्ये कोणी मुलगी होती का जेव्हा? के फॉर कोण आहे ती? तुमचं कोणावर प्रेम होतं का?" तर मग जेव्हा म्हणतो की "हो, माझं प्रेम होत आहे" आणि नंतर म्हणतो "होतं" एका मुलीवर. अ, तर मग नंदिनी म्हणते, "जर असं होतं, तुमचं प्रेम होतं, तर तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? तुम्हाला आमच्यासारखी कोणा जबरदस्ती सुद्धा नव्हती केलेली. तर तुम्ही लग्न का केलं तिच्याशी? आणि बरं त्या मुलीचंही प्रेम असेल ना तुमच्यावर, तुला किती वाईट वाटलं असणार. त्या मुलीचं प्रेम होतं ना तुमच्यावर?" जेव्हा म्हणतो की "नाही, त्या मुलीचं प्रेम नव्हतं, हे एकतर्फी प्रेम होतं. आमची चांगली मैत्री होती आणि त्या मैत्रीलाच मी प्रेम समजून बसतो." मग नंदिनीला वाईट सुद्धा वाटतं आणि तिला थोडंसं हलकं सुद्धा वाटतं. नंदिनी म्हणते, "हो, मी समजू शकते. एकतर्फी प्रेमाचं किती त्रास होत असेल वगैरे, वगैरे." आणि मग ती विचारते, की "तुम्ही तिला बोलून दाखवलं का? तुमच्या मनातलं सांगितलं का? मे बी ती तिचं पण असेल. तुम्ही तिच्या मनातलं किंवा तुमच्या मनातलं तिला सांगितलं का?" तर जेव्हा म्हणतो, की ह्या सगळ्या गोष्टीला आता खूप वेळ झालेली आहे. अ, याआधीच तिचं लग्न ऑलरेडी झालंय. तर त्यामुळे नंदिनी मग आय एम सॉरी म्हणते आणि मग जीवाला समजून सांगायचा प्रयत्न करते, की अ, "ठीक आहे, मान्य आहे की तुम्हाला खूप त्रास होत असेल. परंतु आई-बाबांचा विचार करा, त्यांना तुम्हाला असं बघून किती वाईट वाटत असेल." आणि ती म्हणते, की "तुम्ही आधी जसे हसत-खेळत मजाक करायचे, तसे तुम्ही छान दिसता. तसे राहा. मान्य आहे की लग्नापूर्वी आपल्यात मित्रता नव्हती. परंतु तुम्ही मला बायको समजण्याच्या आधी एक छान मैत्रीण समजा. आपण मैत्री तर करू शकतो. लग्नानंतर प्रेम होऊ शकतं, तर लग्नानंतर मैत्री का नाही? तुम्ही मला मैत्रीण समजा आणि तुम्हाला यातून निघायचं असेल, तर मी तुमची हेल्प करू शकते." आणि मग ती थोडीशी स्माईल करते. जेव्हा तिला विचारतो, "तू स्माईल करत आहे?" नंतर म्हणते, की "नाही, नाही. तुम्हाला त्रास होतो किंवा तुमचं या ऐकल्यामुळे मी स्माईल नाही करत आहे. अ, मला आतापर्यंत हे वाटत होतं, की तुमच्या या त्रासाचं कारण मी आहे. परंतु आता कळलंय, की तुमच्या त्रासाचं कारण मी नाही. उलट तुम्हाला इथून सोडवण्याचं किंवा यातून निघण्याचं कारण मी बनू शकेल. म्हणून मी स्माईल करत आहे, दुसरं काही नाही." आणि नंदिनीला जेव्हा जीव येतो, की अ, ती तरी कारण नाहीये आणि जीवासुद्धा काव्याचं नाव न घेता तिला सांगून टाकतो, की एकतर्फी प्रेम होतं. दुसरीकडे आपण बघतो, की डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसलेले आहेत आणि तिथे अजूनच वसवाती आणि रम्या आहे बोलायला. काव्या डायनिंग टेबलवर नाही आलेली आहे. त्यानंतर पार्थचे बाबा पार्थला विचारत आहे, की "तू काल मीटिंगला का नव्हता आला?" पार्थ सॉरी म्हणतोय. दुसरीकडे आपण बघतो, की रम्या आणि वसवात्या कंटिन्युअसली काव्याला टोमणे देत आहे, की काव्या नाही आली आहे वगैरे, वगैरे. नंदिनी त्यांच्या वतीने सॉरी बोलत आहे. मग वसवात्या म्हणते, की "अच्छा, ते तुझ्या आईला शारदाला हार्ट अटॅक का आला असेल? कशामुळे आला असेल? त्या लग्नामुळे तर नसेल आला ना? आजकाल लग्नामुळे म्हणजे आई-बाबांना हार्ट अटॅक मुलांच्या त्रासांमुळे खूप होत आहेत बरं का. मुलांच्या त्रासामुळे तर आई-बाबांचे जीव सुद्धा जातात." तर हे सगळं ऐकून नंदिनी शॉक होते आणि रागवते, की "प्लीज वसवात्या असं काहीही म्हणू नका ना. काळजीपोटी असं काहीही निगेटिव्ह बोलणं चांगलं आहे का?" वगैरे, वगैरे. तर दुसरीकडे पार्थचे आई-बाबा पार्थला विचारतात, की "काव्याशी बोलणं होतं का तुझं?" पार्थ म्हणतो, की "हो, बोलणं तर होतं. मी तिला समजून सांगायचा प्रयत्न करतो, परंतु तेच त्यांना थोडासा टाईम द्यायला हवा आहे आपण." असं वगैरे सगळं बोलणं आहे. जेव्हा ते सगळं ऐकत आहे आणि डायनिंग टेबलवर सगळी चर्चा वगैरे सुरू आहे. दुसरीकडे आपण बघतो, की काव्या रूममध्ये जीवाचं रेकॉर्डिंग ऐकत आहे फोनवरचं. तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्या ऐकते की नाही काय माहिती, काव्य रम्याला बघते आणि शॉक होते. दुसरीकडे आपण बघतो, की आरुषी आणि युग कॉलेजमध्ये भेटलेले आहेत. युग सांगतो, की माझे पार्थदादा आणि जीवा यांचं मनस्थिती खूप जास्त खराब झालेली आहे वगैरे. आरुषी पण बोलते, की "हां, सेम गोज विथ ताई. त्यांचं पण सगळं तेच झालेलं आहे. मी म्हणते, की कशाला हे सगळं बांधून ठेवायचं. डिव्होर्स घेऊन मोकळे व्हायचं ना." आरुषी आणि युग यांचं एकच मत आहे, की डिव्होर्स घेऊन मोकळे होऊया. अ, तर आता आरुषी आणि युगमध्ये थोडीफार छान मैत्री बघायला भेटलेली आहे. दुसरीकडे जेव्हा काव्या रम्याला बघते, तिथेच एपिसोड सुद्धा संपतो. येणाऱ्या एपिसोडमध्ये काव्या मंगळसूत्र काढून ठेवते, तर तिचं मंगळसूत्र हरवतं. ॲज इन रम्या ते मंगळसूत्र घेते आणि आईला दाखवते, की "हे बघ, काव्याचं मंगळसूत्र हरवलंय." दुसरीकडे नंदिनी काव्याकडे येते. तिला विचारते, की "तुझं मंगळसूत्र कुठे गेलं?" काव्या म्हणते, की "मला नाही माहिती. मी या लग्नालाच म्हणत नाही. त्या मंगळसूत्र काय शोधत बसू?" अशी ती बोलते. तर तुम्हाला आजच्या एपिसोडचा अपडेट कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.